वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गोख सावंगी शिवारातील ऊर्ध्व मोरणा तलावात युवक आणि युवतीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। दोघेही 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते। त्यांच्या नातेवाईकांनी मालेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। मृतांची ओळख 26 वर्षीय महादेव निंबाळकर आणि 19 वर्षीय निकिता कांबळे अशी झाली आहे। दोघेही गोख सावंगी गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना दोघांचे मृतदेह दिसून आले। त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली। दरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही। मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे।